नमस्कार मित्रांनो, 5 मे 2026 ला सामान्य प्रशासन विभागाचा एक महत्त्वाचा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या जी-आरच्या अनुषंगाने गट अ ते गट क या संवर्गातील सर्व पदे एमपीएससी कडे वर्ग करण्यात आलेली आहेत आणि त्याच अनुषंगाने वनरक्षक या पदाबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे। वनरक्षक हे पद ग्रुप सी चं आहे। आता वनरक्षक याची जी परीक्षा आहे ही एमपीएससी मार्फत होणार की सरळ सेवेमार्फत होणार, याच अनुषंगाने अतिशय सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 5 मे चा जो सामान्य प्रशासन विभागाचा जो जी-आर आहे, हा जी-आर कशासाठी आहे बघा, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा या अनुषंगाने हा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। जवळपास एक 237 पानांचा हा जी-आर आहे। यामध्ये वेगवेगळे महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत। त्यापैकी एक म्हणजे बघा, यामध्ये वेगवेगळे अनेक्सर ज्याला आपण परिशिष्ट म्हणतो, बरोबर, एक लिस्ट देण्यात आलेली आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या संवर्गांची नाव आहेत, जसं की राज्य सेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, पशुसंवर्धन, त्यानंतर मत्स्य व्यवसाय सेवा, अशा वेगवेगळ्या सेवा दिलेल्या आहेत। हे जवळपास परिशिष्ट 1 ते परिशिष्ट 73 पर्यंत देण्यात आलेले आहे। यामध्ये जर आपण व्यवस्थित चेक केलं तर इथे कुठेच वनरक्षकचा उल्लेख नाहीये, लक्षात घ्या, इथे सुद्धा कुठेच वनरक्षकचा उल्लेख नाहीये। त्याच्यानंतर पुढे बघा, कालवा निरीक्षक, लिपिक, ग्राम महसूल अधिकारी ज्याला आपण तलाठी म्हणतो, याचा उल्लेख आहे। निरीक्षक, अन्वेषक, ग्रंथपाल, इथे सुद्धा कुठेच वनरक्षकचा उल्लेख नाहीये आणि या लिस्टमध्ये सुद्धा इथे वनरक्षकचा उल्लेख नाहीये। पुढे बघा, शेवटी 73 परिशिष्ट अ आहे, इथे सुद्धा तुम्हाला कुठेच वनरक्षकचा उल्लेख दिसत नाहीये। ओके, याच अनुषंगाने आपण काय निष्कर्ष काढू शकतो, लक्षात घ्या की वनरक्षक भरती आहे ही सरळ सेवेमार्फतच होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आगामी कालखंडामध्ये वनरक्षकची चांगली भरती येऊ शकते। जे विद्यार्थी मित्र वनरक्षकसाठी तयारी करतायत त्यांनी अभ्यास सुरू ठेवायचा आहे। या आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।